आता आपण बघणार आहोत आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीज प्रिन्सिपल. त्या आर्किमिडीजने काय सांगितलं? आर्किमिडीज जो होता सायंटिस्ट होता, तर राजाची अंगठी पडली ती विहिरीमध्ये, अशी स्टोरी सांगितली जाते. आता ती स्टोरी सांगितली जाते आणि ती स्टोरी त्या अंगठीला त्याला काढायचं बाहेर, म्हणून तो तिथल्या जेवढे मोस्ट टॅलेंटेड, जसं हर्षदासारखे असे मोस्ट टॅलेंटेड लोकांना बोलत होतो. आणि नंतर याच्यामध्ये कसं काढता येईल, मग लागतं कामाला, कारण की आवडती अंगठी असते, मग कामाला लागतात. त्याच्याच बाजूने डोकं लावतात, पाणी कसं काढायचं वगैरे वगैरे. पहिले तर असं मोटर नव्हतं ना, मग कसं करता येईल. मग एकदा असंच आर्किमिडीज आंघोळीला गेला, बाथटब मध्ये उतरला, बाथटब मध्ये उतरलं पाणी असं बाहेर. जसं न्यूटनला सफरचंद खाली पडलं त्या दिवशी कळलं, तसं त्याला त्या दिवशी कळलं की बाथटब मध्ये उतरला पाणी बाहेर. मग तसाच तो पळ सुटला. स्टोरी माहिती ती, युरेका युरेका युरेका, ऐकलंय? युरेका म्हणत सुटला. तो तिकडचा होता रोमन. मग तिथलं जे आहे, मग तिथलं युरेका म्हणजे सापडलं, सोल्युशन सापडलं. तसाच निघून तो आंघोळ करता करताच राजाकडे दरबारात होता सांगायला. त्यांनी एक सांगितलं की जेवढ्या झाड व्हॉल्यूम आपण टाकणार तेवढं पाणी बाहेर पडणार, तेवढंच पाणी बाहेर पडणार. जेवढं व्हॉल्यूम टाकणार तेवढंच पाणी बाहेर पडणार. याची काही घेणदेण नाही की किती वजनाचं आहे, किती मासचं आहे आणि कसं आहे, दगड टाकतोय का कापूस टाकतोय, मॅटर नाही करत ते. त्याने काय म्हणलं, जेवढं व्हॉल्यूम जाईल मध्ये तेवढंच व्हॉल्यूमचं पाणी बाहेर पडणार, हे आर्किमिडीजने सांगितलं. मग आर्किमिडीजने काय सांगितलं होतं, असं सांगितलं त्याने, काय म्हणतात, बियॉन्ड फोर्स. फोर्सचं नाव आहे बियॉन्ड फोर्स. तर बियॉन्ड फोर्सला आपण अपथ्रस्ट म्हणणार आहे. बियॉन्ड फोर्सला आपण अपथ्रस्ट म्हणतोय. तर अपथ्रस्ट म्हणजे काय? फोर्स अप्लाइड, फोर्स अप्लाइड बाय फ्लुइड ऑन द सॉलिड ड्यू टू, फोर्स अप्लाइड फ्लुइड ऑन द सॉलिड. कोण लावणार फोर्स? कोण फोर्स लावणार? फ्लुइड फोर्स लावणार. कोणावर? सॉलिडवर. या फोर्सला काय म्हणायचं? बियॉन्ड फोर्स, अपथ्रस्ट फोर्स. मग तोच म्हणजे अपथ्रस्ट म्हणून मी FU म्हणतो, इज डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड सांगितलं मी तुम्हाला आता? इट डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड आहे? ओनली. कशावर डिपेंड आहे? ओनली व्हॉल्यूम, नॉट मास अँड डेन्सिटी. कळलं? FU डिपेंड्स ऑन ओनली व्हॉल्यूम, नॉट मास अँड डेन्सिटी. मास आणि डेन्सिटीवर डिपेंड आहे. आणि हा टॉपिक नीट मध्ये नसला तर जमाय, JEE मध्ये पण नसला तर जमाय, पण येऊ शकतो क्वेश्चन, तर आपल्याला त्या तयारीला लागलं त्याच्या. मग बा काय झालं, हे तुमचं कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये तुमचं हे लिक्विड आहे, ठीक आहे. या लिक्विड मध्ये हा सॉलिड पार्ट पडलाय. तर असं सांगितलं त्यांनी, असं सांगितलं की हे सॉलिड मध्ये येणार आहे, हे सॉलिडचं खाली mg लागेल. काय लागेल? mg लागेल. आणि तुम्हाला मी सांगितलं फोर्स असं लागणार आहे, वरती ढकलं ना त्याला, तो खाली यायचा मोड मध्ये, पण त्याला वरती ढकलून त्याला फ्लोट करायला लावतोय, म्हणजे FU कुठे लागला? वरती. आणि तो थांबलेला आहे, त्याचा अर्थ काय? दोन्ही पण कसे आहेत? इक्वल अँड अपोजिट आहे. मग इथं काय झालं? mg बरोबर काय? FU. कळालं का? mg बरोबर काय? FU. चला आता व्यवस्थित समजा. आता FU बद्दल मी थोडस चर्चा करून घेते. FU म्हणजे काय? mg's ना. FU म्हणजेच काय? mg. मग मी जर विचारतो तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय रे? मास अपॉन व्हॉल्यूम. मग मी म्हटलं मास काय रे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग इथं लिहिलं मी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू g. पण इथं मी जेव्हा आपण लिहिणार आहे तेव्हा मी असं म्हणणार आहे, लिक्विडचं म्हणजे फ्लुइड, आणि अजून त्याला असं बोलणार आहे आपण, डेन्सिटी ऑफ फ्लुइड रो. आणि हा जो फ्लुइड आहे तो कोणता घेणार आहे? इनसाइड वाला. सॉलिड कधी मध्ये गेलाय, सॉलिड किती मध्ये, तो V आणि इंटू काय?
इथं दोन फॉर्म्युला आपण चर्चा करत राहणार आहे. ऑलवेज आपण हे दोन शब्दावर चर्चा करत राहणार आहे. हा आहे सो रो, त्याला काय म्हणतो आपण रो. रो म्हटलं तर डेन्सिटी ऑफ फ्लुइड, फ्लुइडची जी डेन्सिटी आहे आपण तर कशा दाखवणार, ऑलवेज पूर्ण चॅप्टर मध्ये आपण असंच करणार आहे. डेन्सिटी ऑफ फ्लुइड कशा दाखवणार आपण रो ने. अजून एक येणार आहे सिग्मा, त्याला काय म्हणतो आपण सिग्मा. हा सिग्मा जो आहे तो डेन्सिटी ऑफ सॉलिड पार्ट किंवा बॉडी, डेन्सिटी ऑफ बॉडी. काय डाऊट आहे कोणाला, काय म्हणतो. मग मी काय म्हटलं हा RH आहे, मग त्याला मी R म्हणतोय. ठीक आहे, लक्षात ठेवायला सोपं जाईल, कारण की फॉर्म्युलेमध्ये R आणि S मध्येच गळत जाईल. आणि दुसरा काय सिग्मा आहे, तर सिग्माला मी काय म्हणतो S. एक तर मी काय म्हणणार SR असं विचार करत जाणार आहे. पुढे जाऊन मी क्वेश्चन मध्ये जेव्हा पण बोलणार आहे तर मी काय जाणार आहे S आणि R या गोष्टीवर बोलणार आहे. कळलं. मी काय म्हटलं 3 कंडिशन घेतोय मी. आता याच्यामध्ये मी काय केलं, पहिला जो ऑब्जेक्ट ठेवला तो असा ठेवलाय, म्हणजे तो काय करतोय रे, फ्लोट करतोय. हा काय करतोय मध्ये घुसलाय, आणि हा काय करतोय खाली जातोय. बरोबर आहे, समजले इथपर्यंत. तो काय करतोय फ्लोट करतोय. हा काय करतोय सबमर्ज करतोय. सबमर्ज म्हणजे काय, काही प्रमाणात लिक्विड मध्ये, काही प्रमाणात एअर मध्ये, कुठेही राहू शकतो तो. पूर्णपणे लिक्विड मध्ये जाऊ शकतो किंवा काही पर्सेंटेज मध्ये राहील, काही पर्सेंटेज मध्ये बाहेर राहील. त्याला आपण म्हणतो सबमर्ज. आणि हा जो आहे हा काय करतोय सिंक करतोय. आता काय बोलण्याचा काय अर्थ नाही. हा फ्लोट कधी करू शकतो, रो अँड सिग्मा. जेव्हा लाकूड आणि पाणी काय होतं, लाकूड फ्लोट करतोय, मग कोणाची डेन्सिटी जास्त आहे, पाण्याची डेन्सिटी. पाणी म्हणजेच काय फ्लुइड आहे, फ्लुइड म्हणजे काय रो आहे. रो म्हणजे हा मोठा असला पाहिजे. आता हा काय होऊन जाईल, सॉरी हा इक्वल होईल. सबमर्जच्या केस मध्ये आपण काय करतो इक्वल करतो. आणि इथं काय होऊन जाईल सिग्मा काय होऊन जाईल, सिग्मा काय होऊन जाईल मोठा होऊन जाईल. इथं उलट दिलं, डेन्सिटी ऑफ वॉटर काय होऊन जाईल जास्त राहील. अशी कंडिशन आली तर सिंक करेल, असं कंडिशन आली तर फ्लोट करेल. थोडं कळालं. ओके, आता आपले सर्वात महत्वाची कंडिशन इथे आली सिग्मा आणि रो मध्ये. ठीक आहे, आता आपल्याला काय कळालं, खाली काय लागेल रे, खाली काय लागेल mg, वरती काय लागेल F. म्हणून काय म्हटलं मी mg आणि काय म्हटलं मी F. कळालं का mg आणि F. चला mg ची व्हॅल्यू काय लिहू शकतो मी, mg व्हॅल्यू काय लिहू शकतो मी, mg काय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. पण आता कोणाची डेन्सिटी mg असं म्हणूया, Fu इज काय mg ना, सिग्माचा पार्ट आहे. मग काय कोणता आहे ना डेन्सिटी कोणता आहे सिग्मा, आणि काय येणार व्हॉल्यूम. कळालं. ओके, काय झालं सिग्मा इंटू व्हॉल्यूम इंटू जी. आणि F व्हॅल्यू काय ते कळालं, V इंटू काय रो इंटू V इंटू जी. पण हा इनसाइड असेल आणि हा काय असेल टोटल असेल, पूर्णच्या टोटल असेल. ठीक आहे, आता व्यवस्थित समजू. आता मी काय म्हणतो हा जी गेट मग काय म्हणतो मी काय डेन्सिटी V बरोबर काय रो VT. मग मी काय म्हटलं V अपॉन VT. हा VT कडे आला म्हणजे काय आला सिग्मा बाय रो आला. मग मी काय म्हटलं SR. आता लक्षात केले, हाच SR आहे, बाकी सगळे RS आहे. हाच SR आहे, बाकी सगळे काय RS असणार. कळालं. आता राहिला प्रश्न, आता व्यवस्थित समजायचा.
हा फॉर्म्युला खूप महत्वाचा, आपण याच्यावर क्वेश्चन खूप सारे सॉल्व्ह करणार आहे या फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? एस आर. काय फॉर्म्युला आहे? एस आर. एस म्हणजे काय? सिग्मा. आर म्हणजे काय? रो. ठीक आहे, लक्षात ठेवताना आपण काय लक्षात ठेवणार? एस आर. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एस आर पण असं लिहायचंय. माझं असं म्हणणं ऍक्च्युअल मध्ये, याला जर मी असं म्हटलं, बघा हा जो पार्ट असं बनवू शकतो ना, सांगितलं काही प्रमाणात मध्ये आणि काही प्रमाणात बाहेर. मग मला एवढं तर कळलं, हा एवढा पार्ट काय मध्ये, मग याला म्हटलं वरच्या पार्टला मी V1 आणि खालच्या पार्टला काय म्हटलं मी V2. जर मी टोटल विचारलं तर तुम्ही काय विचार रे? V1 प्लस V2 ना. पण V in म्हटलं तर किती होऊन जाईल रे? V2. पण तुम्ही पुढे जाऊन V in लाच आपण काय म्हणणार जाणार आहे? V2 आणि VT ला काढणार आहे V1 प्लस V2. काय डाऊट आहे? समजलंय? क्लिअर आहे? आता आपण बघणार आहे, मला अपथ्रस्ट काढून द्या किंवा बियॉन्ड फोर्स काढून द्या. काय काढायला होतं ते? अपथ्रस्ट काढून द्या किंवा बियॉन्ड. फाइंड द अपथ्रस्ट किंवा काय बियॉन्ड फोर्स. अपथ्रस्ट किंवा बियॉन्ड फोर्स फॉर 1-2 meter box inside a fluid. Inside a fluid म्हणजे सबमर्ज. माहिती ना आता सबमर्जचा अर्थ काय होतो? तो पण काय अर्थ होतो? लिक्विड मध्येच आहे. सबमर्ज द फ्लुइड. आणि मी घेतला फ्लुइड मध्ये तीन क्वेश्चन सॉल्व्ह होतो एकाच ठिकाणी. मी म्हटलं वॉटर आहे, मी म्हटलं ऑइल आहे. जर ऑइलची डेन्सिटी मी 800 घेतला. तिसरं म्हटलं मी लिक्विड काही पण घेतलं आणि त्याची डेन्सिटी मी सपोज म्हटलं 500. ठीक आहे. वॉटरची किती असते? वॉटरची किती असते? 1000 असते. वॉटरची किती असते? 1000 असते. माहिती आहे तर म्हणून मी लिहित नाही, लक्षात ठेवावं लागेल. काय काढायचंय तुम्हाला? काय काढायचंय? अपथ्रस्ट काढायचंय. अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय? अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय? रो इंटू बी इंटू जी. फॉर्म्युला आहे ना अपथ्रस्टचा फॉर्म्युला, रो इंटू बी इंटू जी आहे ना. आता किती इनसाइड आहे? मी काय म्हटलं? सबमर्ज करतोय. सबमर्ज करतो म्हणजे पूर्ण खाली गेलेला आहे. मग आता व्हॉल्यूम कोणाचं काढायचं? सॉलिडचं. वरचं व्हॉल्यूम काढायचं सॉलिडचं. पण सॉलिडचं व्हॉल्यूम काढताना त्यांनी सांगितलं किती MM चा बॉक्स? 2 मीटरचा बॉक्स आहे. 2 मीटरचा हा बॉक्स आहे, बरोबर ना. 2 मीटरचा जर बॉक्स असेल तर याचा व्हॉल्यूम कसं बनेल? 2 चा क्यूब बनेल ना. 2 चा जर क्यूब बनला तर किती झाला? 8 मीटर क्यूब झाला. काय डाऊट आहे? समजलं? मग मला काय माहिती झालं? V मिळाला. V तर कॉन्स्टंट झाला 8, प्रत्येकासाठी 8. नंतर G तर कॉन्स्टंट झाला 10. राहिला प्रश्न वॉटर. वॉटर मध्ये टाकल्यानंतर किती वरती टाकलेत? कोण जास्त टाकलेत? पाणी जास्त टाकलेत का ऑइल जास्त टाकलेत का कोणतं लिक्विड टाकलं? अपथ्रस्ट कोण मारणार जास्त? म्हणून मी काय म्हटलं, पहिल्या कंडिशनसाठी काय आपल्यासाठी वॉटर आहे. वॉटरची डेन्सिटी किती रे? 1000 आहे. चला मग FU काढायचं मला. FU काढायचं तर काय? डेन्सिटी किती? 1000. V किती आहे? 8. G किती आहे? 10. म्हणजे किती रे? 8×10⁻³ 8 म्हणजे किती? 8 × 10⁻⁴. युनिट काय येणार आहे? न्यूटन. हा पहिला केससाठी झाला. एवढा फोर्स लागेल वरच्या साईडला. हा खाली येतो तर वरती किती लागेल? 8 × 10⁻⁴. सिव्हिल क्वांटिटी काढून घ्यायचं आपल्याला. ऑइलसाठी. ऑइलची डेन्सिटी किती रे? 800. मग FU किती होऊन जाईल? FU किती होऊन जाईल? 800 गुणिले किती? 8 गुणिले किती? 10. 8 8 64 आणि किती? 10⁻³ बनेल. आणि युनिट काय बनेल? न्यूटन. तिसऱ्या केस मध्ये काय म्हटलं मी? काय घेतलंय? काय घेतलं? लिक्विड घेतला. त्या लिक्विडची डेन्सिटी किती म्हटलं आपण? 500 म्हटलं. त्या लिक्विडची डेन्सिटी 5 म्हटलं. मग FU बरोबर काय? 500 गुणिले 8 गुणिले 10. 8 पंचे 40 आहे. गुणिले किती? 10⁻³ आहे. मी असे म्हणू शकतो 4 × 10⁻⁴ आहे. कोण सर्वात जास्त फोर्स लावला? याला पण करून घ्या. 6.4 × 10⁻⁴. कोणी जास्त फोर्स लावला? वॉटर नाही लावला.
वॉटरने सर्वात जास्त अपत्रश मारला, लिक्विड काढले याच्यामुळे होता, त्याला येऊन दिलं नाही. काय डाऊट आहे? समजलंय? बा नेक्स्ट मला काढायचंय ऍपरंट वेट. काय काढायचंय? ऍपरंट वेट. ऍपरंट वेट म्हणजे काय? ऍपरंट वेट म्हणजे काय? तुम्ही पाण्यामध्ये उतरले, पाण्यामध्ये उतरल्यानंतर तुमचं वेट वाढतं कमी होतं? कमी होतं, बरोबर की नाही? वेट का होतं तुमचं? कमी होतं. हे माहिती आहे का तुम्हाला? अच्छा, माहिती आहे. टॉप सिक्रेट माहिती झालं. तुमचं वेट का होतं? कमी होतं. म्हणजेच काय रे, तुमचं एअर मध्ये किती वेट होता? म्हणजे हवेत आत्ता जे वजन आहे ते, आणि ते कुठे लागणार आहे? खालच्या साईडला लागणार आहे. आणि एफ कुठे लागतोय? वरच्या डायने. मग त्याच्यामध्ये काय होईल? सबट्रॅक्शन होईल. काय होईल? सबट्रॅक्शन. म्हणजे एफ सबट्रॅक्शन होईल. म्हणजे तुम्ही काय म्हणशाल? वेट ऑफ एअर मायनस रो व्हीच. बरोबर की नाही? काय डाऊट आहे? फॉर्म्युला कळाला? दुसरा, आता मी असं म्हटलं, अजून एक फॉर्म्युला लागतो. ऍपरंट वेट आहे, वेट ऑफ ऍपरंट. दुसरा फॉर्म्युला येतो जीच्या टर्म्स मध्ये. मग मी म्हटलं वेट इन एअर. काय घेतलं मी? वेट इन एअर. असं घेतलं. 1 मायनस आकाशाने तुम्हाला काय असतो? याचा. बाकी सगळे काय असतात? आरएस. 1 मायनस आरएस. अरे हा काय असतो? एसआर असतो. बाकी सगळे काय असतात? आरएस असतात. मग हा आरएस आला. बाकी सगळे आरएस. कोण एसआर? पहिला वाला एसआर आहे. मग त्यालाच लक्षात ठेवा, पहिला वाला काय आहे? एसआर आहे. बाकी सगळे आरएस आहे. काय डाऊट आहे? याच्यात तुम्हाला डायरेक्ट वेट ऍपरंट वेट आहे. कोशामध्ये टाकलं, तुम्हाला पाण्यामध्ये टाकलं, तुमचं वेट जास्त होईल. लिक्विड मध्ये टाकू का पाण्या याच्यामध्ये टाकू? कशात? ऑइल मध्ये टाकू. हे कळालं? मग मला माहिती आहे ना वेट ऑफ एअर. अजून इथं म्हटलं तर जी इफेक्टिव्ह. काय काढलं तर? जी इफेक्टिव्ह. मग इथं एम ना, वेट म्हणजे काय? एम ने मल्टिप्लाय करावं लागतं. गेम नाही लिहित फक्त. जी इफेक्टिव्ह. जी इंटू काय? 1 मायनस रो बाय सिग्मा. रो बाय सिग्मा. काय डाऊट आहे? समजलंय? आता बघा, आता आरशदा. आरशदाचं आपण वजन मोजलं, बाहेर मिळालं 40 किलो. ही सुंदर अशी आरशदा आहे. तिला 2 केस पण आहेत. 40 एअर मध्ये मोजले. एअर मध्ये मोजल्यानंतर तिचं वजन किती लागेल खाली? 400. बरोबर की नाही? 400. मग मी काय म्हटलं, तिला मी उचलून पाण्यामध्ये टाकलं. आरशदाला उचललं आणि कशामध्ये टाकलं आपण? पाण्यामध्ये. आणि विथ वजन काटा. विथ वजन काटा आपण काय केलं? तिला पाण्यामध्ये टाकलं. जसं तिला पाण्यामध्ये टाकलं तर तिला लक्षात आलंय माझं वजन फक्त 30 किलोच दाखवत. घाबरली पोरगी. पोरगी काय झालं? घाबरली. काय कळालं तिला? किती झालं? 300. किती झालं? 300. 300 काय झालं तुमचं? ऍपरंट वेट झालं. 300 काय झालं? ऍपरंट वेट. मग बियॉन्ड फोर्स किती लागला? 100. कारण की किती काढला? खालून वरती किती टाकलं त्याला? 100 ने मायनस केला असेल तर तिचं वजन काय झालं? 300 झालं. मग तुम्हाला काय कळलं? वेट ऍपरंट किती झालाय? वेट ऍपरंट किती झालं? 300. पण वेट एफ यू विचारलं, अपत्रश विचारलं, काय म्हणतो तुम्ही? 100. काय डाऊट आहे? सिमिलरली तिची सख्खी मैत्रीण वैष्णवी, तिचं पण वजन सेमच 40. हिला आपण आता 3 केस देऊ. 1 2 3 केस. आणि हिला उचललं आणि कुठं टाकलं आपण? पाण्यात टाकलं. पाण्यात नाही, दुसरीकडे टाकला आपण तिला. 3 केस, 3च केस राहतील. पण आता डायरेक्ट तिचं लक्षात आलं तिचं वजन किती? 10 किलो. ती घाबरली, खूप उशीर झाली. पाण्यात टाकल्या म्हणजे किती झालं रे? खाली किती लागेल? 100. इथं किती लागेल? 400 लागेल. म्हणजे काय कळालं? वरच्या साईडला किती लागला असेल? 300. बरोबर की नाही? वरच्या साईडला किती लागला असेल? 300. म्हणजे वेट ऍपरंट किती आता? वेट ऍपरंट किती आहे? 100 आहे. एफ यू किती झाला?
300. काय डाऊट आहे? मग इथं पण आपण तेच करू शकतो. मग तुम्हाला एखाद्याचा मास दिला, जसं इथं आपण कोणाचा दिला, हर्षदाचा वैष्णवचा मास घेतला, जर मास दिला तर तुम्ही अल्टिमेटली कोणाचं पण काय करू शकतात, ऍपरंट वेट काढू शकतात. काय डाऊट आहे? समजलाय? चल चापो.